DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। नाशिक रोड पळशे गावात पिपिंग रोड राजवाडा परिसरातील नाल्यात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे। दिनांक 18 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पळशे गावचे रहिवासी माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास किसन चौधरी हे गेल्या 8 ते 9 दिवसांपासून घरातून बेपत्ता झाले होते। ते बेपत्ता असल्याची तक्रार नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल केली होती, परंतु राजवाडा पळशे गाव येथील नाल्यात त्यांचा मृतदेह स्थानिक महिलांना आढळून आला। गावात ही वार्ता पसरताच स्थानिक ग्रामस्थांनी नाल्याजवळ मोठ्या प्रमाणात गर्दी केली। त्यांची चप्पल, शर्ट व मृतदेह त्यांच्या मुलाने ओळखले व गावातील प्रमुख प्रतिष्ठित नागरिकांनीही ओळखल्याने हा मृतदेह कैलास चौधरी यांचा असल्याची खात्री पटली। सदर घटनेची माहिती नाशिक रोड पोलिसांना देण्यात आली। सदर मृतदेह पाण्याबाहेर काढण्यासाठी माजी सरपंच नाना चौधरी, नाशिक तालुका शेतकरी संघाचे शरद गायखे, शिवसेनेचे सुनील गायधनी, ज्येष्ठ पत्रकार नंदू नरवाडे, माजी सरपंच अजित गायधनी, नवनाथ गायधनी, विशाल धोंगडे, दुर्गादास चारसकर, जुबेर शेख, काशीनाथ धोंगडे, अमोल आगळे, पांडुरंग ढेरिंगे यांनी पाण्यातून बाहेर काढून नागरिकांनी सहकार्य करत होते। DPA न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।